नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। तर तुम्हाला हे दाखवायचं आहे मला। इथे बघू शकता ही अंड्यासकट हे पिल्ली आहेत, नागसापाची पिल्ली आहेत मित्रांनो। आणि कशी ती अंड्यातून बाहेर आले तुम्ही बघू शकता। तर हे कधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे की नाही माहिती नाही, पण अशा पद्धतीने ती अंड्यातून बाहेर येतात। जवळजवळ 60 ते 70 दिवसानंतर ती अंड्यातून बाहेर येतात। लक्षात घ्या, आडदंत म्हणून ते दात असतो त्यांना ते जे अंड्याचं कवच असतं ते फोडतात आणि स्वतःहून बाहेर येतात। तर जवळजवळ 30 डिग्री तापमान त्याला लागतंय त्यांना उगण्यासाठी। आणि जर ती पाणथळ ठिकाणी असली तर ती फुगून अशी फुटतात, किंवा मग जास्त ड्राय ठिकाणी किंवा अशी उन्हाच्या ठिकाणी असली तर ती आकसतात। त्यामुळे व्यवस्थित त्याला तापमान लागतंय ते पिल्लू बाहेर येण्यासाठी। तर बघू शकता नागाची पिल्ले छोटी असताना सुद्धा ती त्याच्यामध्ये विष असतंय, त्याचे दात असतात ते माणसाला लागतील की नाही सांगता येत नाही, एकदम अतिशय बारीक दात असतात। पण तो फणा हा काढतोच, कारण जातीने तो नाग असतो त्यामुळे फणा काढतोच। ती सुंदर असतात, मोठ्या नागापेक्षा लहान पिल्ली दिसायला सुद्धा सुंदर असतात। आणि त्याच्या पाठीमागचा डिझाईन बघू शकता, जो आकडा म्हणतो आपण तो सुद्धा पाची अंडी। तर ती अंड्यातून बाहेर आल्यानंतरच स्वावलंबी असतात, लक्षात घ्या। कारण छोटी कीटक किंवा बेडूक वगैरे खाऊन ती जगतात, आयुष्य काढतात। आपण कसं आई वडिलांवरती अवलंबून राहतो तर तसं ती नसतात। जवळजवळ अंडी घातले की सापाचं काम संपलेलं असतंय, त्याच्यानंतर ती स्वतःहून बाहेर येतात आणि आपलं आयुष्य जगतात, लक्षात घ्या। त्यामुळे सापांकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे। बाकीचे प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांना थोडे दिवस तरी सांभाळतात, पण सापामध्ये असं होत नाही, लक्षात घ्या। साप हा असा प्राणी आहे की अंड्यांना जन्म दिला की त्याच्यानंतर ती अंड्याकडे दुंकून सुद्धा बघत नाहीत। काही लोक म्हणतात की अंड्याजवळ नागिन राहते, तिला पिल्लांचा सांभाळ करते, असं अजिबात नसतं, लक्षात घ्या। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। हा तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ आहे। फार सुंदर सापाची अंडी बघितला तुम्ही। तर असे नवीन व्हिडिओसाठी स्नेक सेवर शिवानीला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।